नमस्कार मंडळी, मी तुमची तन्वी. माझ्या फर्स्ट मोठ्या व्लॉग मध्ये काय बोलतात, माझ्या फर्स्ट व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ऍडजस्ट करा. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. सो प्लीज 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 आमच्याकडून काही चुका होत असतील तर आम्हाला माफ करा. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आम्हाला हा व्लॉग 1 महिन्यापूर्वी बनवायचा होता, पण काही कारणांमुळे आम्ही तो नाही बनवू शकलो. सो आज आम्ही खूप खूप गोष्टी ॲडजस्ट केल्यात आणि ट्राय अँड एरर चालू आहे आमचं. सो आम्ही आज कसा व्लॉग बनवू शकतो, आज आम्ही काय काय करणार आहोत तुम्हाला दाखवतोय. तुम्ही मागे बघू शकता, एक पाहुणा आहे सोबत. ओके, हाय. त्याला पण समजतंय व्लॉग चालू आहे म्हणून, आणि त्यांनी हाय केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. सो कमेंटमध्ये तुम्ही पण हाय करा त्याला प्लीज. तर आम्ही आता ऑलमोस्ट लोणावळ्यापर्यंत पोहोचत आहोत आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. वाव, इथे आपण गाणं टाकू शकतो ना, म्युझिक. आमची डेट असेल सिलेक्ट करतो. फिरायला जाणं म्हणजे काय बोलतात त्याला, चहा बरोबर खारी. मी तर पावसाळ्यात फिरायचा चान्स कधी मिस नाही करत, कारण मला फिरायला फार आवडतं. आणि सागर खूप कारणास्तव फिरतो. म्हणजे आज आम्ही मुंबईला चाललो, तर मुंबईला 1 महिन्यानंतर आम्ही मुंबईला चाललोय. अँड वी बोथ आर खूप जास्त एक्सायटेड आहोत. आयशाला भेटणार आहोत, दोघं पण आपल्या पॅरेंट्सला भेटणार आहोत. सो आम्ही तिकडे काय काय केलं ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत याच ब्लॉगमध्ये. सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि काहीच मिस करू नका. खूप फन असणार आहे. आणि गाडी चालवताना सागर फार शिव्या देतो, सो तुम्ही त्याच्या शिव्या मिस करू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मला चान्स आहे की ज्याला टीज करायला. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आमच्या पिल्लू. बघा, याचं नाव सुद्धा मॅक्स ठेवलंय आम्ही. आणि तुम्हाला माहितीच असेल मॅक्स बद्दल. लास्ट मंथमध्ये 21 तारखेला आमचा मॅक्स आमच्यापासून दूर गेला. पण होप मॅक्स तू खूप खुश आहेस आणि तूच आम्हाला ह्या रूपात एक मॅक्स पाठवला आहे. सो वी आर हॅपी अँड वी आर मिसिंग यू मॅक्स. लव यू सो मच. स्टील वी कम बॅक टू द पॉइंट अगेन. खूप जण मला विचारत होते, माझे इंस्टाग्रामवर रील्स आले होते, तर रील्समध्ये माझ्या हाताला इथे काळा डाग पडला होता. तर खूप जण, आणि माझ्या बोटाला अजूनही काय बोलतात त्याला मला नाही माहिती, काय बोलतात त्याला. ते नाव दे तू कुठलंही, काय फरक नाही. हे मी घातलेलं आहे. सो मी तुम्हाला सांगते काय झालं होतं की लास्ट 2 वीक्स आधी मी पेट्रोल भरायला गेले होते आणि मी बाईकवरून पडले. कसं पडली, कोणाची होती मला माहिती नाहीये. मुलगी, महिला, स्त्री. ऍक्च्युली माझ्या शांत ना. ऍक्च्युली हे खूप काळोख आहे यार, इथे कसा ब्लॉग बनवायचा. हा बोगदा आलाय. तुम्ही याला काय म्हणतात?
तुम्ही टनल. कमेंट करून नक्की सांगा. टनल तर इंग्लिश मध्ये बोलतात आणि बोगदा आम्ही मराठीमध्ये बोलतो. सो बरेच जण मला विचारत होते की आपको क्या हो गया है हाथ पे, ये काला डाग किस चीज का है, हाथ में आपने ये क्यों लगाया है. तो माझा ऍक्सिडेंट झालं होतं, एक मायनर ऍक्सिडेंट होतं, बट येस ते जीवावर आलं होतं आणि ते पोटावर आलं. सो मी खूप आभारी आहे देवाची की मला त्यांनी खूप अलगद उचलून घेतलं या गोष्टीतून. आणि माझं ही फिंगर आहे अजूनही सुजलेली आहे, ते बघा तुम्ही बघू शकता. ती डिस्लोकेट झाली होती, पण जेव्हा मी बाईकवरून उठले तेव्हा लिटरली ही फिंगर अशी पूर्ण ट्विस्ट झाली होती. सो मला वाटलं आता मी गेली, अब मेरा कुछ नहीं हो सकता है, मैं कुछ नहीं कर सकती हूँ, मैं कभी डंबल ही नहीं उठा पाऊंगी. बट जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं, ह्याला मी बोलवलं होतं आणि जो ओलावाला होता बाईकवर, जो ओलावाला होता त्याला मी थांबून ठेवलं होतं तर की हा त्याला ओरडेल, पण त्यांनी गोष्टी ऐकल्या काय झालं काय नाही आणि तो त्याला म्हणाला की जा म्हणून. सो ह्याला कुठेतरी वाटलं की त्याची चुकी नाहीये, चुकी तुझी आहे की कारण तू दोन्ही ब्रेक तू दाबलेस म्हणून तू पडलीस. पण आय डोंट नो, व्हॉट एव्हर, ठीक आहे, जे व्हायचं होतं ते घडलं. पण थँक गॉड, थँकफुली माझं बोट फ्रॅक्चर आणि काही मला जास्त लागलं नाही. डिस्लोकेट झाली होती फिंगर आणि मुका मार लागला होता इथे पायाला आणि थोडे पाय घासले होते, पण मी लवकर रिकवर झाले. सो असा होता आमचा लास्ट 2 वीक्स. थोडी धडपड होती, धावपळ होती, धडपडलो, पडलो. त्याची चुकी होती. आणि हा जो जुगाड केलाय ना आम्ही, हे दिसते तुम्हाला, ही सेल्फी स्टिक नाहीये, हे आमचं ट्रायपॉड आहे, त्याला आम्ही सेल्फी स्टिक बनवली आहे आणि आम्ही आज बोलतोय. तर अशाच गमती होणार आहेत आता. पूर्ण 4 तास आहेत अजून आमच्याकडे. 4 तासामध्ये काय काय होईल त्याच्यामध्ये मला खूप झोप येते. जशी गाडी घालायला लागते तर मी झोपून जाते आणि सागर मस्त गाणी लावून आपला गाडी चालवत राहतो. मध्ये मध्ये शिव्या देत राहतो, तुम्ही ऐकू शकता शिव्या. एवढ्या लांब चाललोय आणि काही खायला नाही असं तर होणार नाही. सो तुम्हाला दिसते ही बॅग, ही फुल आमची खाण्याची बॅग आहे. ह्याच्यामध्ये काय काय आणलंय सटर फटर ते तुम्हाला दाखवणारच नंतर. सो लेट स्टार्ट विथ दिस. पहिले ये खा लो ना. तो मैंने ये आलू चाट बनाया है, आलू दही चाट, बहुत यम्मी बना था, मैंने टेस्ट किया था घर पे. और सीन ये हो गया है कि मैं स्पून लाना भूल गई हूँ. खाएगी कैसे? रुको, यहाँ एक स्पून मैंने देखा था, एक स्पून तो मिल गया है, बट ये वाला स्पून है, थोड़ा एडजस्ट कर लेते हैं. ऐसा बना ये भी गाड़ी चला चला के थक गए. अब मैं जाऊंगी घर. मराठी बोल. ट्रॅफिक बघा किती आहे, त्यांच्यात कधी पोहोचणार. कोण आली ग, कोण आली ग, अच्छी आली. कोण आहे आपले? हाय ग बाई ग.
चाली चाली पप्पा कुठे? पप्पा आई कुठे? आई कुठे? टीव्ही 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 कुठे आपला? बांगडे कंदी आहे. तुम्हाला सांगा ह्याच्यातलं तुम्हाला काय काय आवडतं. बोंबील कसा वाटा आणि बांगडे हेच बोंबील पुण्याला 400 रुपये किलो आहेत आणि बांगडे 300, 350, 400 रुपये किलो. आई साहेब रेडी झालेले आहेत. फुल नवीन मॅक्सी आणि पावडर लावून. आईचं श्रावण आहे पण तिने माझ्यासाठी मच्छी आणली आहे कारण मला आज मच्छी खायची होती आणि मी आईला सांगितलं की मला मच्छी खायची आहे. काय पण कर आणि मच्छी आण म्हणून. तर आईने मच्छी आणली आहे माझ्यासाठी आणि आईच्या हातची मच्छी खाणार आहे. ही मच्छी मस्त धुवून झालेली आहे. जागी काढून टाक. वरण भात आणि बांगडा फ्राय आणि कर्दी नाही काय जागू बोंबलाचं कालवण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आमच्या पद्धतीची बांगडा रेसिपी दाखवणार आहे ते पण आईच्या हातची. कोणते मसाले आम्ही यूज करणार आहोत, कोणता आमचा सिक्रेट मसाला आहे हे सगळं तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून. आणि जागू दोघी पण रेडी आहेत फुल जोश मध्ये आणि पहिला व्लॉग आहे तर त्यांना फार हसायला येतंय. जागूचं त्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन करून ठेवलंय. सो आई बांगडे आज तू कसे बनवणार ते सांग. तू काय काय मसाले यूज करणार आहेत हे मसाले तिने ऑलरेडी काढून ठेवलेत. काय काय आहे तू सांग आणि कसं बनवणार आहेस ते पण सांग. सर्वप्रथम हे लसूण आलं कोथिंबीर याचं वाटण घेतलेलं आहे. कोकम आगळ हे घरचा मसाला आहे म्हणजे मी घरी केलेला मसाला हा आहे. सिक्रेट मसाला आहे. हा आई दरवर्षी स्वतः घरी बनवते. हळदी आणि थोडं कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर आहे. हे मीठ आणि हा थोडा गरम मसाला चवीसाठी. मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा फेवरेट फिश कोणता आहे. जागू तुझी फेवरेट मच्छी कोणती आहे. बोंबील. जागूला बोंबील फार आवडतात. जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा खूप मच्छी खाल्ली आहे आणि तुम्हाला नतीजा बघायचा आहे. मच्छीच्या नतीजा बघा. मच्छीच्या पागे आतीला पागे 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 ना. मसाला आणि मीठ घातलेले हे असं थोडं काढून घ्यायचं. नखरे नको करू. येणार ना जागू जावं. कमी तेलात तळायचं आहे ना. डायट आहे ना. खमंग असे बांगडा फ्राय रेडी झाले आहेत. वाव. चलो लवकर जेवायला. बंधू साहेब आलेले आहेत कामावरून. चलो जेवायला. तेजस ये चल लवकर.